या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पारू आदित्यची बॅग भरत असते आणि ते बघून आदित्य तिच्यावर खूप चिडतो. तो पारूला म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय तुझं, तू माझी बॅग का भरत आहे. तर पारू म्हणत असते की आदित्य सर, आता तुम्ही तो मोठा पुरस्कार घ्यायला जाल ना, मग तिकडे तुम्हाला प्रत्येक दिवशी वेगवेगळे कपडे लागतील, म्हणून मग मी तुमची ही सगळी बॅग भरून ठेवत होते आणि तुम्ही काळजी करू नका, मी सगळं काही अगदी व्यवस्थित ठेवलं आहे. आणि ते ऐकून आदित्य अजूनच चिडतो. तो म्हणत असतो की अगं पारू, तू हे सगळं कशासाठी केलं. बॅग भरणं माझं पर्सनल काम आहे आणि ते तूच काय तर घरातील इतर कोणीही केलेलं मला कधीच आवडणार नाही. तुला कळत नाही आहे का, तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. तू आमचं किचन सांभाळते कारण ते तुला आवडतं म्हणून, पण हे सगळं करायची खरंच काही गरज नाही आहे. आणि आदित्यचं ते बोलणं ऐकून पारूला वाईट वाटतं आणि ती रडू लागते. तर आदित्य तिला म्हणत असतो की पारू, अगं तुला का कळत नाही आहे की जर तू ही सगळी कामं केलीस ना तर मला तुझी सवय लागेल. मात्र तरीही पारूला काही समजत नाही. ती फक्त रडत असते आणि त्यामुळे आदित्यच तिची माफी मागतो. तर दुसरीकडे दामिनी मारुतीच्या मनात पारूविषयी गैरसमज निर्माण करण्याचं काम करतच असते. ती म्हणत असते की मारुती, मी तर तुला आत्ता फक्त पेपरमधली बातमी वाचून दाखवली आहे, पण हे सगळं ना अगदी आपल्या आयुष्यात सुद्धा घडू शकतं, हे तू लक्षात ठेव. कारण त्या बातमीमध्ये त्या ड्रायव्हरचा जो मुलगा होता ना, तो अगदी आपल्या पारूसारखाच होता. तो सुद्धा त्याच्या मालकाला देव मानायचा आणि आपली पारूसुद्धा अहिल्या वहिनींना देवी आई मानते. आणि इतकंच नाही तर त्या बातमीमधील तो जो मालक होता ना, त्याने सुद्धा त्या ड्रायव्हरच्या मुलाला अगदी पोटच्या मुलाप्रमाणे जपलं होतं, वाढवलं होतं. जसं अहिल्या वहिनींनी पारूला जपलं आहे तसंच. पण शेवटी काय झालं, त्या मुलाने त्या मालकाचा विश्वासघात केला आणि त्यांच्या त्या गरीब बिचाऱ्या मुलीला पळवून नेलंच ना. जर उद्या पारूने असं काही केलं तर तुझं काय होईल याचा तू विचार केलाय का. आणि हे सगळं काही ऐकून मारुती तर खूपच घाबरतो. तर दामिनी मुद्दाम म्हणत असते की मारुती, जर उद्या पारूने असं काही केलं ना तर अहिल्या वहिनी तिचं, तुझं, तुमच्या त्या गणीचं आणि त्या बकरीचं काय करतील याचा तू विचारसुद्धा करू शकत नाही. अहिल्या वहिनी कशा आहेत माहिती आहे ना तुला, त्या तुम्हा चौघांचंही आयुष्य उद्ध्वस्त करतील, हे लक्षात ठेव. मग तू काय करशील, जगाला काय तोंड दाखवशील. आणि दामिनीचं हे सगळं बोलणं ऐकून मारुतीच्या पायाखालची तर जमीनच सरकते. आणि त्यावेळी दामिनी मुद्दाम त्याला विचारते की मला सांग, समजा पारूने उद्या असं काही केलं तर मग काय करशील रे तू. तर मारुती म्हणत असतो की मी तिचा जीव घेईल. आणि ते ऐकून दामिनी खुश होते आणि मारुतीला म्हणते की तू आता जास्त विचार करू नको, फक्त पारूवर लक्ष ठेव. कारण तिला आयुष्यात कोणाचंही प्रेम मिळालेलं नाही आहे आणि जर अशा मुलींना प्रेम मिळालं ना तर त्या वाहवत जातात. त्यामुळे तिच्यावर लक्ष असू दे. आणि त्यावर मारुती रडतच हो म्हणतो. तर दुसरीकडे पारू खूप रडत असते. त्यामुळे आदित्य तिला शांतपणे खाली बसवतो आणि तिला म्हणू लागतो की पारू, हे सगळं काम ना तू तुझ्या नवऱ्यासाठी कर, ज्याच्यावर तुझं प्रेम असेल त्याच्यासाठी कर. समजा उद्या माझ्या बायकोने हे सगळं नाही केलं तर मला तुझी आठवण येईल ना, आणि ते योग्य असेल का, नाही ना. म्हणूनच मी तुला सांगतोय की पुन्हा प्लीज अशी कामं करत जाऊ नको. आणि त्यावर पारू रडतच हो म्हणते आणि तेथून जाण्यासाठी निघते. मात्र तिचा पाय आदित्यच्या पायात अडकतो आणि ती तोल जाऊन खाली पडणार इतक्यात आदित्य तिला सावरतो आणि ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवून जातात. तर दुसरीकडे अनुष्का खूप चिडलेली असते आणि रागातच म्हणत असते की त्या पारूची हिंमत कशी काय झाली आदित्यच्या कोटाला हात लावण्याची. मी तर तिला सोडणार नाही, पण आता जर मी हे अहिल्यादेवींना सांगितलं ना तर त्या तिचं काय करतील हे सुद्धा मला अगदी व्यवस्थित माहिती आहे. पण तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते आणि ती अनुष्काला सांगते की या घरात कोणीही तुझं काही ऐकून घेणार नाही, कारण सगळ्यांचा पारूवर खूप विश्वास आहे. तिच्या विरोधातील एकही शब्द कोणीही ऐकून घेत नाही. पण अनुष्का तिच्याकडे दुर्लक्ष करते आणि जाण्यासाठी निघते. तर त्यावेळी दामिनी नेमका दिशाचा विषय काढते. ती म्हणत असते की अनुष्का, तुला माहिती नसेल, मात्र दिशा नावाच्या एका नागिनीने या घराला विळखा घातला होता आणि तिच्या तावडीतून प्रीतमची आणि या घराची सुटका त्या पारूनेच केली. ती दिशा ना खरंच राक्षसीन होती. आणि ते ऐकून अनुष्का खूप चिडते आणि मोठ्याने बास असं ओरडते. तर दामिनी म्हणत असते की अगं तुला काय एवढा राग आलाय, मी त्या दिशाबद्दल बोलत होते, तुझ्याबद्दल नाही. आणि ते ऐकून अनुष्का भानावर येते आणि लगेच तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलते. तर दामिनी म्हणत असते की अगं अनुष्का, ती दिशा ना खरंच खूप डेंजर होती, मात्र त्या पारूने तिला सुद्धा वठणीवर आणलं. आता ती असेल कोणत्या तरी जेलमध्ये तिच्या कर्माची फळं भोगत. आणि ते ऐकून अनुष्का खूप चिडते. आणि मग त्यानंतर ती मुद्दाम दामिनीला म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, मी या घरची होणारी सून आहे, पारूचं काय करायचं ते मी बघून घेईल. आणि मग ती तेथून निघून जाते.
तर दुसरीकडे मारुती त्याच्या घराबाहेर बसलेला असतो आणि त्याला सतत दामिनीचं बोलणं आठवत असतं. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. तर मारुती तिला विचारत असतो की काय झालं पारू, कुठे होतीस तू? तर पारू सांगते की अरे बा, मी आदित्य सरांच्या खोलीत होते. आणि ते ऐकून मारुती तर खूप घाबरतो. तो विचारतो की तू त्यांच्या खोलीत कशासाठी गेली होती? आणि त्यावर पारू त्याला आनंदाने सांगू लागते की आदित्य सरांना मोठा पुरस्कार मिळाला आहे, त्यांना तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी जायचं आहे ना, मग मी त्यांची बॅग भरत होते. आणि ते ऐकून मारुतीला तिचा खूप राग येतो. तो म्हणत असतो की जेव्हा तू त्यांची बॅग भरली तेव्हा त्यांना आनंद झाला का गं? तर पारू म्हणते हो बा, त्यांना तर खूप आनंद झाला, ते माझ्याशी आपुलकीने बोलले. त्यावर मारुती विचारतो म्हणजे कसं बोलले ते तुझ्याशी? तर पारू म्हणू लागते की अरे आदित्य सर जसं सगळ्यांशी बोलतात ना, तसंच ते माझ्याशी सुद्धा बोलले. आणि मग त्यानंतर ती मारुतीला सांगते की मी आदित्य सरांसाठी गोडाचा शिरा बनवून नेला होता, त्यांनी ना सगळ्यात आधी तो शिरा मला भरवला. आणि ते ऐकून मारुती तर खूपच चिडतो. तो विचारतो की त्यांनी तुला का शिरा भरवला? तर पारू म्हणत असते की अरे बा, असं काय करतोय, मला सुद्धा पुरस्कार मिळाला ना, म्हणून आदित्य सरांनी मला आधी शिरा भरवला आणि मग मी सुद्धा त्यांना शिरा भरवला. आणि ते ऐकून मारुती तर खूपच चिडतो, पण तरीही तो पारूला काही बोलत नाही. तर पारू त्याला सांगू लागते की बा, आता मला लवकरात लवकर देवळात जायचं आहे आदित्य सरांसाठी प्रार्थना करायला. आणि ते ऐकून मारुती तिला थांबवत म्हणतो की तू आत्ता कुठेही जायचं नाही, त्यांच्यासाठी प्रार्थना करायला त्यांच्या घरचे लोक आहेत, तू जायची गरज नाही. आणि ते ऐकून पारूला आश्चर्य वाटतं. ती म्हणत असते की अरे बा, असं काय बोलतोयस तू? तर मारुती चिडूनच म्हणत असतो की या श्रीमंत माणसांना त्यांची कामं स्वतःला करता येत नाही का? प्रत्येक लहानसहान कामासाठी त्यांना नोकर चाकर हवेच असतात का? त्यांच्यासाठी प्रार्थना करायला त्यांच्या घरातले लोक नाही आहेत का? हे सगळं करायची तुला काय गरज आहे? आणि मारुतीचं असं बोलणं ऐकून मग पारूसुद्धा चिडते आणि ती मारुतीवरच आवाज चढवत म्हणते की बा, आदित्य सरांबद्दल तू वाटेल ते बोलू नको, मी ते ऐकून घेणार नाही. तुला माहिती आहे ना, आदित्य सर कधीच चुकीचं वागत नाही, मग तरीही तू त्यांच्याबद्दल असं का बोलतोय? मला त्यांच्याबद्दल कोणी काही बोललेलं आवडत नाही, माहिती आहे ना तुला? आणि ती बाजूला जाऊन बसते. मारुती मात्र पूर्णपणे खचूनच जातो. तो मनाशी म्हणत असतो की आज पहिल्यांदा पारूने माझ्यावर आवाज चढवला, मात्र मी सुद्धा माझ्या मालकाबद्दल जे काही बोललो ते चुकीचंच होतं, मी असं बोलायला नको होतं. तर दुसरीकडे पारू मनाशी विचार करत असते की बाला नेमकं काय झाले, तो कधीच आदित्य सरांबद्दल असा विचार करत नाही, मग आजच तो असं का बोलला? आणि मग ती मारुतीसोबत बोलायला जाते, मात्र मारुती तिला काही सांगत नाही. आणि मग त्यानंतर पारू तो विषय तिथेच थांबवत म्हणते की बा, मी आता पटकन जाऊन माझी बॅग भरते, कारण मलासुद्धा आदित्य सरांसोबत पुरस्कार घ्यायला जायचं आहे. आणि ते ऐकून मारुती पुन्हा एकदा चिडतो. तो पारूला थांबवत म्हणत असतो की पारू, तू कुठेही जायचं नाही आहे, आपल्याला गावी जायचं आहे. पण ते ऐकून पारू म्हणत असते की अरे बा, असं कसं, आता मी आदित्य सरांना काय सांगू? तर मारुती रागातच म्हणतो की जाऊन सांग त्यांना की माझ्या बाने नकार दिलाय म्हणून. आणि तो रागात तेथून निघून जातो. तर पारू काळजीत पडते. दुसरीकडे आदित्यने एका डिझायनरला बोलावून घेतलेलं असतं. तो त्या डिझायनरला पारूसाठी एक छान ड्रेस बनवायला सांगत असतो आणि तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो. पण त्याला असं वाटतं की आदित्य हे सगळं अनुष्कासाठी करतोय, मात्र जेव्हा त्याला समजतं की तो हे सगळं पारूसाठी करतोय, तेव्हा तो मनाशी विचार करत असतो की याला त्या पारूमध्ये एवढा काही इंटरेस्ट आहे. आणि मग त्यानंतर तो आदित्यला विचारतो. तर आदित्य म्हणत असतो की अरे, आपली पारू किती साधी भोळी आहे, माहिती आहे ना तुला, आणि हा तिला भेटलेला पहिला पुरस्कार आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ती मीडियासमोर सगळ्यांसमोर एकदम प्रेझेंटेबल दिसावी. शेवटी ती आपल्या किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर आहे, त्याचमुळे मग मी डिझायनरला बोलावून घेतलं. आणि आदित्यचं ते बोलणं प्रीतमला सुद्धा पटतं. आणि तो आदित्यला म्हणतो की जर असं असेल तर मग मी सुद्धा तिला एक ड्रेस गिफ्ट करतो. आणि त्यावर आदित्यसुद्धा आनंदाने हो म्हणतो. आणि मग प्रीतम लगेच पारूसोबत बोलायला जातो. पारू मात्र गार्डनमध्ये रडतच बसलेली असते. ते बघून प्रीतमला आश्चर्य वाटतं आणि मग तो तिला हसवण्याचा प्रयत्न करतो, पण पारू काही हसत नाही. आणि मग त्यानंतर प्रीतमने पुन्हा पुन्हा विचारल्यावर ती प्रीतमला घडलेला सगळा प्रकार सांगते. तर प्रीतम तिला समजावत म्हणतो की काळजी करू नको, मी आत्ताच दादासोबत बोलतो, तू त्याच्यासोबत पुरस्कार घ्यायला नक्की जाशील. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.